नारायण गोविंद व्यंकटरमणा गोविंदा. आजच्या या प्रवचन मालेचा 10वा दिवस, तेव्हा मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपल्याला प्रवचनकर्त्या लाभलेले आहे माननीय डॉक्टर सौ ललिता घोडे आणि त्यांच्या प्रवचनाचा विषय आहे समर्थांचा महंत. तेव्हा मी मॅडमला विनंती करते की त्यांनी सर्वप्रथम समर्थ रामदास स्वामी यांच्या फोटोला हार अर्पण करावा. कृपया स्थानापन्न व्हावं. आजच्या प्रवचनकर्त्या डॉक्टर सौ ललिता घोडे यांचं देवस्थानच्या तर्फे स्वागत करण्यासाठी मी बोलवते सौ मंजुषा कुलकर्णी यांना. सौ मंजुषाताई कुलकर्णी. मॅडम फोटो. प्रवचन सुरू होण्यापूर्वी आपण मॅडमचा एक परिचय घेऊया थोडक्यात. तर मॅडमचं शिक्षण झालेलं आहे M.Com. त्यानंतर त्यांनी BA ॲडिशनल केलाय मराठी विषयामध्ये. 2 विषयामध्ये त्यांनी मास्टर डिग्री घेतली आहे, मराठी आणि अर्थशास्त्र. B.Ed झालेलं आहे त्यांचं आणि PhD सुद्धा झाली आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा मॅडमने नाव कमावलेलं आहे बरंच. टेनिक्वाईट या खेळासाठी 2 नॅशनल गेममध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व नागपूर आणि बेंगलोर इथे केलं आहे. स्वर्गीय देवराव पाटील विद्यालय यवतमाळ येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून त्या निवृत्त झाल्या आहे. मला आज माझं सौभाग्य, कारण आम्ही दोघी एकाच शाळेमध्ये आहोत. जवळपास आम्ही 21 वर्ष सोबत होतो. मॅडम रिटायर झाल्या, माझी नोकरी चालू आहे. मला खरंच खूप आनंद झाला जेव्हा काल समजलं की मला मॅडमचा परिचय करून द्यायचा आहे, की चला आपल्याला आपल्या मैत्रिणीचा परिचय करून द्यायला मिळत आहे. तर मॅडमला वाचनाची आवड आहे. अनेक काव्य कविता त्यांनी लिहिलेल्या आहे. कथा, लेखन, नाट्य, अभिनयामध्ये सुद्धा अनेक पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. त्यानंतर श्रावण मास प्रवचन मालिकेत त्यांचा दरवर्षी सहभाग असतो आणि अनेक संस्था, अनेक मंदिरे, अनेक शाळांमध्ये त्यांच्या व्याख्यानांचे कार्यक्रम झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी काव्य संग्रह शब्दातून मी त्यांचा हा प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर त्यांचा बालकथा संग्रह सुद्धा स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित बालकथा संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. संत नामदेवांच्या काव्यसृष्टीचा अभ्यास आणि श्री साईबाबा संक्षिप्त चरित्र लेखन इत्यादी पुस्तकं मॅडमनी लिहिलेली आहेत. अनेक पुरस्कार मॅडमच्या नावे जमा झालेले आहेत. ते म्हणजे सर्वात पहिले म्हणजे 2012 मध्ये त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते प्राप्त झाला आहे. कथा लेखनामध्ये विदर्भस्तरीय प्रथम क्रमांक त्यांना मिळालाय. त्यानंतर काव्य लेखनामध्ये राज्यस्तरीय 2य क्रमांक सुद्धा त्यांनी प्राप्त केला आहे. राज्यस्तरीय आदर्श गायडर पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राप्त झालाय. त्यानंतर स्वर्गीय सुषमा स्वराज पुरस्कार यवतमाळ भारतीय जनता पार्टी तर्फे त्यांना मिळाला आहे. यानंतर वर्ष 2023 मध्ये संस्कार भारती यवतमाळच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे आणि सध्या त्या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या स्वयंसिद्ध समितीच्या अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहे. अशा हरहुन्नरी आमच्या घोडे मॅडम अगदी कशातच कमी नाही. खेळ असो, लेखन असो, भाषण असो, काही वक्तृत्व असो किंवा प्रवचन असो. तर आज आपल्याला ह्या प्रवचनकार म्हणून लाभलेले आहे. तेव्हा मी मॅडमला विनंती करते
की त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी आणि विषय आहे मॅडमचा समर्थांचा महंत. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विघ्नहर्त्या श्री गणेशाला वंदन करते. त्यानंतर गेली 20 वर्ष झाले आपल्या भक्तांचे बोबडे बोल अगदी कौतुकाने ऐकणाऱ्या श्री बालाजीला आणि श्री लक्ष्मी मातेला वंदन करते आणि श्रीराम रामदास स्वामींचा आराध्य श्रीराम श्री हनुमंत स्वतः श्री रामदास स्वामी समर्थ आणि माझे गुरु यांना मी वंदन करते आणि अगदी दरवर्षी न चुकता श्रवण भक्ती करणारे आपण सर्व श्रोतृ भक्त तुम्हाला वंदन करते. अहो तुम्हाला म्हणजे श्रोत्यांना समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती तेथे माझी काय व्युत्पत्ती. तुम्ही जगदीशाची मूर्ती आहात, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बघता तो बघताची नोळे श्रोते विण. कितीही तुम्ही तयारी करून या आणि इथे बसा. समोर जर नुसत्या खुर्च्याच आहे तर आम्हाला बोलण्यात काही रस नाही. आम्हाला म्हणजे कुठल्याही वक्त्याला रसच येणार नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांना मनापासून वंदन करते आणि पुढे जाते. आताच मी म्हटलं 20 वर्षापासून ही बालाजी मंदिरामध्ये प्रवचन मालिका सुरू आहे आणि 2007 पासून म्हणजे तशी थोडी जास्त झाली आहे पण 2007 पासून मी या प्रवचन मालिकेमध्ये सहभागी होते आहे. त्याचा मला अत्यंत आनंद आहे. मी त्याचं माझं भाग्य समजते कारण आणि आभार मानते माझे मार्गदर्शक गुरु स्वर्गीय गोना देशपांडे सर यांचे, कारण त्यांनीच मला या ठिकाणी बोलण्यासाठी प्रेरणा दिली, संधी दिली. त्यानंतर बालाजी मंदिर समितीचं यावर्षी मी आणखी एका बाबतीत आधीच कौतुक करते की यावर्षी वेगवेगळ्या म्हणजे मला वाटतं सोसायटी मधल्या वेगवेगळ्या व्यक्तींना म्हणजे त्याच्यात काही स्त्रिया आहेत पुरुष आहेत यांना सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे नवं नेतृत्व नवी टीम ही तयार होते आहे. खरोखर बालाजी मंदिर समितीचं त्याबद्दल मी अभिनंदन करते आणि आभारही मानते. दासबोध, आपण दासबोधावर इथे विवेचन करतो आहोत. दासबोध कसा आहे याच्यावर एक गोष्ट मी वाचली ती तुम्हाला सांगते की दासबोध म्हणजे काय. तर एकदा एक माणूस सज्जन माणूस रस्त्याने चाललेला होता आणि त्याला एक नवीनच पाटी दिसली, ईश्वरीय किराणा दुकान. कुठली पाटी दिसली? ईश्वरीय किराणा दुकान. उत्सुकतेने ती व्यक्ती त्या दुकानात गेली आणि तिथे पाहिलं तर वेगळंच काहीतरी दिसलं त्याला. काय आहे? त्याने नुसतं त्या दुकानात जाण्यासाठी विचार केला तर दार उघडलं आपोआप या आणि तिथे पाहिलं तर सर्व देवदूत त्या ठिकाणी उभे होते आणि वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जसं किराणा दुकानामध्ये मॉलमध्ये सगळं सामान ठेवलेलं असतं ना तसं सामान ठेवलेलं होतं. कुठलं सामान होतं तर ते वेगळंच होतं. पहिले त्या एका देवदूताने त्यांना एक टोपली दिली आणि बॅग म्हणजे बास्केट दिली आणि म्हणाले तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्ही याच्यात भरा. तुमची टोपली भरली तर पुन्हा दुसरी घ्या. आणि मग ते निघाले शॉपिंग करायला. तो गृहस्थ शॉपिंग करायला निघाला. पहिल्यांदा त्याला काय दिसलं? संयम दिसला विकायला. थोडा संयम घेतला. त्यानंतर मग प्रेम दिसलं, प्रेम घेतलं. समजूतदारपणा दिसला. विवेकाचे 1-2 डबे घेतले त्यांनी. त्यानंतर विश्वासाचे 2-3 डबे घेऊनच घेतले कारण विश्वास फार महत्वाचा आहे. आणि मग ती टोपली भरत राहिली. मग पावित्र्य दिसलं. कशाला सोडा? पावित्र्य घेऊन घेतलं. त्यानंतर शक्तीची पाटी आली. शक्तीही घेतली आणि शक्तीशिवाय काहीच होऊ शकत नाही. मग हिम्मत एक भांड दिसलं त्याच्यातनं हिम्मत घेतली. आयुष्यात हिमतीशिवाय काहीच नाही. मग सहिष्णुता घेतली. सहिष्णुतेनंतर मुक्तीची पेटी आली, त्यातनं मुक्ती घेतली. आणि सगळ्या वस्तू माझ्या सद्गुरूंना आवडणाऱ्या म्हणजे त्यांच्या सद्गुरूंना आवडणाऱ्या सगळ्या वस्तू त्यांनी घेतल्या. आणि शेवटी प्रार्थनेचा डबा दिसला आणि प्रार्थना सुद्धा त्यांनी घेऊन घेतली. का की कधी काही माझं चुकलं तर मला म्हणजे माफी मागण्यासाठी देवाला प्रार्थना करायला लागेल म्हणून ते सगळं घेतलं. टोपली ती बास्केट भरली आणि ते त्या देवदूताजवळ गेले बिल द्यायला.
म्हणे आता किती बिल मला द्यावं लागेल? तर म्हणे याच्यासाठी तुम्हाला बिल नाही द्यावं लागत, हे तुम्ही घेऊन जा. या दुकानाची रीतच अशी आहे की जे तुम्ही हे सगळं विकत घेतलंय, जे तुम्ही हे सगळं घेतलेलं आहे टोपलीमध्ये, ते तुम्ही बाहेर जा आणि उधळा, सगळ्यांना वाटा, सगळ्यांमध्ये हे सगळे गुण येऊ द्या, तीच आमची मिळकत आहे. आणि ते हेही सांगितलं की या दुकानामध्ये फक्त ज्यांचं कर्तृत्व चांगलं आहे किंवा कर्तृत्व म्हणजे पुण्य चांगलं आहे तेच लोक येतात आणि तेच खरेखुरे श्रीमंत होऊन जातात. आणि मला दासबोध वाचताना असंच वाटलं. या दासबोधामध्ये सगळंच आहे. आपण आतापर्यंत 9 विषय पाहिले, आजचा 10वा विषय आहे, नाही का? सगळे विषय यामध्ये आहेत. आणि म्हणूनच एक अशी श्लोक आहे की व्यासोच्छिष्ट जगत सर्व. तर इथे दासबोधाला वाचल्यानंतर मलाही असं वाटलं की दासबोधामध्ये तेच आहे सगळं. आताच परवा नीलाताईंनी सांगितलं की वेद असो, उपनिषद असो, ब्रह्मसूत्र असो, सगळ्याचं सार आपल्याला कशात सापडतं? दासबोधामध्ये आहे. म्हणजे हा दासबोध सुद्धा सगळ्या विषयांना स्पर्श करणार आहे, म्हणूनच तो ग्रंथराज आहे असं मला वाटतं. या दासबोधाला सुद्धा मी वंदन करते, नमस्कार करते आणि आपल्या विषयाकडे वळते. आतापर्यंत आपण समर्थांची वाङ्मयीन मूर्ती असलेल्या श्रीमद दासबोधातले मानवी जीवनाला उपयुक्त असणारे विविध विषयांवर विचार ऐकले. आणि आजचा विषयही तसा महत्वाचाच आहे, तो म्हणजे समर्थांचा महंत. समर्थांचा महंत म्हणून हे प्रकरण नाहीये, तसं महंत लक्षण म्हणून आहे. पण इथे समर्थांचा महंत असं म्हणण्याचं कारण हे आहे की समर्थांचा महंत हा इतर महंतांपेक्षा वेगळा आहे. समर्थांचा महंत वैशिष्ट्यपूर्ण आहे, तो कोणी साधा नाही आहे, हे आपल्याला इथे सांगायचं आहे. म्हणून तो विषय समर्थांचा महंत म्हणून घेतलेला आहे. आता श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, आताच मी सांगितल्याप्रमाणे विविध विषयांवर लिहिलेलं आहे. त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना आपण ऐकलेल्या आहे. मग प्रपंच परमार्थ विवेक असेल, राजकारण हा विषय सुद्धा महंत समर्थांनी घेतलेला आहे. त्यानंतर भक्ती कशी करावी, शिष्य लक्षण, आपण जे सगळे विषय पाहिले ते. आणि आज आपण असा विषय पाहणार आहोत की ज्या पदवीवर बसून समर्थ रामदासांनी प्रत्यक्ष कार्य केलेलं आहे, ते म्हणजे महंतांचं. मग हा शब्द काय आपल्याला आज ऐकायला आलाय का? हा शब्द आपण ऐकतोय, अनेक वर्ष झाले ऐकतोय. संत महंत असा एकत्र सुद्धा आपण हा शब्द ऐकतो आहे. संतांविषयी आपल्याला भरपूर माहित आहे, पण महंतांविषयी मात्र फारसं माहिती नाही. संत आणि महंत हे बरेचदा एकाच अर्थाने घेतले जातात. संत महंत एकाच अर्थाने घेतले जातात, परंतु ते चुकीचं आहे असं नाही आहे. कारण दोन्ही पदांमध्ये, दोन्हीही या संत आणि महंतांना आत्मसाक्षात्कार हा आवश्यक असतो. समर्थांच्या महंतांना आणि संतांना दोघांच्याही ठिकाणी आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय ते या पदाला पोचतच नाही. पण सगळेच महंत हे संत होऊ शकत नाही. संत हे महंत होऊ शकतात. आता हे जे मी वक्तव्य केलं की महंत हे संत असतीलच असं नाही, हे आजच्या महंतांच्या बाबतीत म्हटलेलं आहे. आज महंत या शब्दाला काही वेगळंच वलय प्राप्त झालेलं आहे. पण समर्थांचा महंत वेगळा आहे, तो मठाधिपती आहे. मठ प्रमुख म्हणून समर्थांनी महंताचे लक्षण सांगितलेले आहेत. मग आता समर्थांचा महंत कोण असावा, त्याचे गुण काय असावे, त्याचे लक्षण काय असावं, तो कसा असावा, हे सगळं पाहण्याच्या पूर्वी मला असा विचार आला की अनेक संत झाले पण कोणीच मठ नाही स्थापन केले. मग समर्थांना मठ स्थापनेचा विचार का आला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर महंत कसा असावा याचा त्यांनी विचार केला ना. मग समर्थांना मठ स्थापनेचा विचार का आला याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला असं दिसलं की समर्थांच्या काळामध्ये अत्यंत भयानक समाजस्थिती, देशस्थिती होती. 750 वर्षांपासून आपल्याला संतांची परंपरा आहे. अनेक संत झाले पण कोणीही मठ स्थापन केले नाही. हे मी आत्ताच म्हटलं. प्रत्येक संतांनी समाजाचं कार्य केलं नाही का, लोकजागृतीचं, लोकशिक्षणाचं कार्य केलं, पण आपल्या काळाच्या गरजेनुसार केलं. संत ज्ञानेश्वरांनी
त्यावेळेस असं वाटलं की भगवद्गीतेमधलं जे संस्कृत भाषेत जे ज्ञान आहे ते सामान्य लोकांपर्यंत आलं पाहिजे, त्यांनाही वेद कळला पाहिजे, त्यांनाही जीवन जगता आलं पाहिजे, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात हे सगळं गीतेचं ज्ञान आणलं. त्यानंतर एक आणखी केलं की त्यांनी भागवत धर्म स्थापन केला. संत नामदेवांनी नामभक्ती सांगितली, सगळे जपत म्हणजे जे कर्मकांड आहे ते सोडून द्या आणि फक्त नामभक्ती करा, सोपी भक्ती सांगितली. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या भागवत धर्माचा, विठ्ठल भक्तीचा प्रसार अगदी पूर्ण भारतभर केलेला आहे. त्यानंतर संत एकनाथ झाले. संत एकनाथांनी काय केलं तर प्रपंचातून सुद्धा आपल्याला परमार्थ साधता येतो हे त्यांनी आपल्या आचरणातून सिद्ध केलं. आणि भागवत धर्म बळकट करण्यासाठी एकादश स्कंदाचा आधार दिला. त्यानंतर संत तुकारामांनी आत्यंतिक शरणागती विठ्ठल चरणी केली, शरणागती पत्करली आणि आता उरलो उपकारापुरता असं मानून अभंग रचना आणि कीर्तनातून समाज जागृती केली, लोकजागृती केली. आणि संत तुकारामांच्याच काळातले संत कोण? संत रामदास स्वामी. दोघांनाही क्रांतिकारी संत म्हटलं जातं, कारण परिस्थितीच तशी होती. जसं तुकाराम महाराजांनी शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली, तशी रामदास स्वामींनी तर पूर्ण स्वराज्य स्थापनेसाठी अनुकूलता शिवरायांना मिळवून दिलेली आहे. मग समर्थ रामदासांनी काय केलं? मठ स्थापन केले, पण त्याच्या मागची त्यांची प्रेरणा होती की समाजामध्ये प्रतिकार क्षमता जागृत करायची. कारण परकीय आक्रमणांनी हा समाज इतका हवालदिल झालेला होता, सगळं स्वतःचं स्वत्व हरवलेलं होतं. इसवी सन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणानंतर मुसलमानी सत्ता ही आपल्या देशामध्ये वाढू लागली होती. आपल्या भारताला लुटण्यासाठी, भारतातली संपत्ती लुटण्यासाठी अनेक आक्रमकांच्या धाडी आता पडायला लागलेल्या होत्या. नुसती संपत्ती लुटण्यापर्यंत यांचे प्रयत्न मर्यादित नव्हते, तर आपला धर्म, आपली संस्कृतीचा सुद्धा विनाश करण्यासाठी हे प्रयत्न करत होते. आणि म्हणूनच मग त्यांनी काय केलं, मला एक सांगायचं की आज ही परिस्थिती आहे की नाही हे पण याच्यामध्ये बघत जायचं. जे मी सांगते ते आजही आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतात आहे, कुठेतरी कमी स्वरूपात, छोट्या स्वरूपात, पण लक्षात घ्या आपल्याला याच्याच विरुद्ध पुन्हा एकदा उभं राहायचं आहे. म्हणून मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्त्यांची विटंबना केली, त्या मूर्तीचे दगड मशिदीच्या पायऱ्यांवर वापरले, त्यानंतर मंदिरांमध्ये मशिदी तयार केल्या, स्त्रियांना पळवलं, लुटलं, वाटवलं म्हणतो ते केलं. त्यानंतर हाल करून आपल्या हिंदू धर्मियांना परकीय मुसलमान धर्मामध्ये धर्मांतरित केलं आणि स्वधर्मियांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न त्यांचा अव्याहत सुरू होता. खरं पाहिलं तर आपल्या म्हणजे आक्रमकांच्या संख्येपेक्षा आपली भारतीयांची संख्या जास्त होती, पण आपण त्यांचा प्रतिकार करू शकलो नाही, कारण आपण आपलं स्वत्वच हरवलेलो होतो. आपण म्हणजे त्या काळातल्या भारतीय समाजाने स्वत्व हरवलं होतं. अनेक प्रकारचे भेद समाजामध्ये होते, त्यामुळे ते एक होऊ शकत नव्हते. आणि हिंदू धर्माचा आणखी एक या मुसलमानी सत्तेमध्ये काय झालं होतं की केवळ हिंदू धर्मीय आहेत म्हणून जिजिया सारखा कर त्यांना भरावा लागत होता. आणखी हे दुर्दैव काय असू शकतं आपलं? तर या ठिकाणी हिंदू धर्माबद्दलचा अभिमानच लोकांचा हरवून गेला होता. मग गरज होती की कोणाची, की बिरबलाप्रमाणे आपल्या हिंदू धर्माची महती प्रत्यक्ष वाचा अकबराला सांगण्यासारखी हिंमत आजच्या त्यांना लोकांमध्ये निर्माण करायची होती. काय गोष्ट आहे ती? एकदा अकबर बादशाह, तुम्हाला माहित आहे सगळ्यांना की अष्टप्रधान मंडळामध्ये बिरबल होते. एकदा अकबर आणि बिरबल हे चालले होते रस्त्याने, तुळशीचं रोप दिसलं आणि त्यांनी नमस्कार केला. बिरबलाने घाबरत नव्हते, मुसलमानी सत्ता अष्टप्रधान मंडळात आहे, पण मी माझ्या हिंदू धर्माला सोडणार नाही, संस्कृतीला सोडणार नाही, संस्कारांना सोडणार नाही. आणि म्हणून मग त्यांनी नमस्कार केला. तेव्हा अकबर म्हणाले, काय त्या झाडाला नमस्कार करतो? कोण आहे ते? ही आमची तुळशी माता आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव अशी आपली संस्कृती आहे, ही आमची तुळशी माता आहे. अकबराला राग आला, त्यांनी ते तुळशीचं रोप उचलून फेकून दिलं. बिरबलाला राग आला होता, धडा शिकवायचा ठरवलं. पुढे गेले आणि तिथे ज्या झाडाला हात लावल्यानंतर खाज सुटते असं एक झाड दिसलं. बिरबलांनी त्याला नमस्कार केला आणि बिरबल
बिरबलाने नमस्कार केला बाबा पुन्हा अकबर बादशाह म्हणत, आता हे कोण आहे? हे आमचे पिता आहेत म्हणून मी त्यांना नमस्कार केला. झालं. मग अकबराला राग आला, त्याने ते झाड उपटायला प्रयत्न केला आणि जसं झाडाला हात लावला, हाताला खात, जिथे हात लावला तिथे खात त्रस्त होऊन गेला अकबर बादशाह. आणि त्यांनी बिरबलाला म्हटलं, याच्यावर काही उपाय नाही का बिरबला? काय तुझी माता, काय तुझी पिता, अरे बाबा याच्यातून मला वाचव. तर बिरबला म्हणाला, आहे उपाय. मग काय? कर बाबा कर, लवकर उपाय सांग काहीतरी. ती आमची माता आहे. कोण होतं समोर? गाय होती. ही आमची गोमाता आहे. कर म्हणे काय उपाय तिच्याकडनं तुला घ्यायचा आहे तो कर. तर गोमातेला प्रार्थना केली, माते प्रसाद दे. गायीने शेण टाक. आणि मग अकबराला म्हणे, हे शेण आता तुम्हाला लावा लागेल, त्याच्याशिवाय खाज मिटत नाही. अकबराने पूर्ण शेण लावला अंगाला. म्हणे आता काय असा जाऊ का म्हणे मी दरबारामध्ये? नाही नाही, याच्यावरही उपाय आहे म्हणे. आमची गंगा मैया आहे बघा, ती नदी वाहते ना, गंगा नदी, त्यामध्ये तुम्ही जय गंगा मैया म्हणून स्नान करा म्हणे, तुमचे सगळे दुःख दूर होईल. आता अकबराचा नाईलाजच होता, शेण भरले आणि तो जाऊ शकत नव्हता दरबारात. त्यांनी जय गंगा मैया म्हटलं आणि गंगेमध्ये बुडी मारली, स्नान केलं, त्याला स्वच्छ आणि चांगलं वाटलं. असा हा त्यांनी सांगितलं अकबराला की आमचा हिंदू धर्म हा असा आहे, सगळ्यांना मदत करणार आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी झाडांमध्ये सगळ्यांमध्ये आम्ही देव पाहतो, आमची माता पाहतो, मातृदेवो भव पितृदेवो भव अशी आमची संस्कृती. असा हिंदू धर्माचा अभिमान समर्थांना त्या काळातल्या जनतेमध्ये निर्माण करायचा होता. आणि म्हणून मग त्यांनी मठ स्थापनेचा विचार मनामध्ये आणला आणि तो कृतीत सुद्धा उतरवला. कशाची कमी होती हो त्या काळच्या भारतीय समाजामध्ये? कमी होती ती साहसाची, शक्तीची, आत्मविश्वासाची. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशाने निर्माण होणार होत्या? तर कुठेतरी एक श्रद्धास्थान हवं होतं. आणि म्हणून मग ही प्रतिकार क्षमता जागवण्यासाठी समर्थांनी खूप प्रयत्न केले. गावोगावी श्रीराम मंदिरं बांधली, हनुमानाची मंदिरं बांधली आणि भारताच्या सर्व प्रांतामध्ये त्यांनी प्रांतातून 1100 मठांची स्थापना केली. केवळ एका उद्देशाने की या मठांमध्ये एकच कार्य झालं पाहिजे, प्रतिकार क्षमतेचं बीज प्रत्येक माणसामध्ये रुजलं पाहिजे, प्रत्येक नागरिकामध्ये रुजलं पाहिजे. हे जे मठ स्थापन केले याचा उद्देश आपल्याला माहितीये, पण तिथे काय फक्त मग पूजा पाठ, हिंदू धर्माचे संस्कार द्यायचे, पण नुसतं पूजा पाठ जपजाप्य नव्हतं होत, तर ते तेजस्वी संस्कार केंद्र होते. सनातन धर्माचं ज्ञानदान त्या मठांमध्ये होत होतं. सदाचाराचा आणि भक्तिभावाचा संस्कार होत होता. पुरुषार्थाची प्रेरणा मिळत होती आणि बलोपासना होत होती. वाचन वाढावं म्हणून ग्रंथसंग्रह सुद्धा त्या ठिकाणी होते, व्यायाम शाळा सुद्धा होत्या. नुसतं हनुमानाचं मंदिर नव्हतं. आपल्या इथे आपण पाहतो हनुमानाची अनेक मंदिर आहे, केलं मान अशी की चाललं पुढे. शक्ती आहे का नाही आहे माहित नाही, त्याला म्हणतो की नाही माहित नाही, पण तिथे व्यायामशाळा होत्या आणि व्यायामशाळेमध्ये त्यांच्याकडून कसरती करून घेतल्या जात होत्या. सशक्तता आपल्यामध्ये असली तर आपला आत्मविश्वास वाढलेला असतो हे त्यांना माहिती होतं. आणि विशेष म्हणजे कुणाच्याही मदतीवर अनुदानावर हे मठ चालत नव्हते. हे मठ हे परंपरागत भिक्षा मागण्याच्या पद्धतीने हे काय होते, स्वयंपूर्ण म्हणजे स्वावलंबी आणि समाजाभिमुख होते. स्वतः एकदा काय, जेव्हा चाफळचं राम मंदिर बांधल्या जात होतं तेव्हा शिवरायांना कळलं की चाफळचं राम मंदिर बांधल्या जात आहे, आपण सुद्धा यांना काहीतरी मदत करावी. म्हणून त्यांनी काय केलं, मदत पाठवली आणि सांगितलं की आणखी काय हवं असेल तर सांगा, जी मदत पाहिजे असेल ती मी देतो. तेव्हा रामदास स्वामींनी ती मदत नाकारली, कारण कुणाच्याही अधीन मला हे श्रीराम मंदिर नको आहे, मला म्हणजे आम्हाला हे श्रीराम मंदिर नको आहे, कारण ते गावाच्या मेहनतीतून उभारलं गेलं पाहिजे, गावाला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटली पाहिजे. भिक्षाटनाच्या माध्यमातून समर्थांचे मठ हे स्वावलंबी आणि समाजाभिमुख होते. त्यानंतर आणखी वैशिष्ट्य या मठांचं असं होतं की त्यांचा परस्पर संपर्क साधण्याची एक साखळी होती, जिचा उपयोग शिवराय आणि शंभूराजे यांना आग्र्यावरून सुटका करून रायगडी सुरक्षित पोहोचवण्यासाठी झाला. आणि असंही आहे की प्रतापगडाच्या पायथ्याशी रामदास स्वामींचे अनेक मठ होते. या मठांमुळेच शिवरायांच्या स्वराज्यासाठी अनुकूल आणि पोषक जनमानस तयार करण्यात खूप मदत झालेली आहे आणि महंतांचा यामध्ये वाटा
फार मोठा होतात. आता हे सगळं करायचं आहे मठांना, मठामध्ये राहून महंतांना, म्हणजे हे व्रत किती कठीण आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मग त्याचे लक्षणं सुद्धा तसेच आहे, त्यांच्यामध्ये कोणते गुण असायला पाहिजे हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर मी जेव्हा हे महंत लक्षण वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिलं झालं की शुद्ध नेटके लिहावे, लेहोनी शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुकू नये. अरे बाप, एकदम. मग माझ्या लक्षात आलं की जे आधी सांगितलंय उत्तम गुण लक्षण, चांगला माणूस असणं, चांगला शिष्य असणं, मग गुरु असणं, नाही का, त्रिगुण तापापासून मुक्त असणं, त्रिगुणापासून त्रिविधापासून तापापासून मुक्त असणं, असे सगळे गुण या महंतांनी व्यक्तीने प्राप्त करत करत इथपर्यंत यायचे आणि नंतर मग त्याला महंताचे पुढचे लक्षण प्राप्त करायचे. 11वा दशक, समास 6वा, ओव्या 19. मी म्हटलं एवढं मोठं कार्य 19 ओव्यात कसं काय? मग हे माझ्या लक्षात आलं की हे सगळे लक्षणं त्याच्यामध्ये आधी पाहिजे आणि नंतर मग हे पुढचे त्याला प्राप्त करायचं आहे महंत पद प्राप्त करण्यासाठी. मग त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय अक्षर सुंदर असलं पाहिजे. जो महंत आहे त्याचं अक्षर सुंदर असलं पाहिजे, त्याचं वाचन सुंदर असलं पाहिजे, त्याचं लिहिणं सुंदर असलं पाहिजे, त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आता माझी एक हे प्रवचन मला सुरू झाली की माझ्या मैत्रिणीचा फोन येतोच, डॉक्टर आहे ती. तर तिचा फोन आला, काय ग म्हणे, काय तुझा विषय यावेळेसचा? तर म्हटलं महंत लक्षण. अरे बापरे, महंत म्हणजे मठप्रमुख? हो म्हटलं, आजच्या काळात मठ नसले तरी प्रत्येक जण इथला मठप्रमुखच आहे, महंतच आहे, कारण तो स्वतःच्या घरचा कुटुंब प्रमुख आहे, कुठल्या संस्थेचा प्रमुख आहे. म्हणजे जे कार्य संस्थेला करायचं आहे विधायक, ते या लक्षणांमधून आपल्याला कळणार आहे. म्हणजे काय लक्षण आहे सांग बरं? म्हटलं अक्षर सुंदर असलं पाहिजे, शुद्ध लिहिलं पाहिजे, ते वाचता आलं पाहिजे. अरे बापरे, मी तर नापासच झाली म्हणे. मी म्हटलं का? डॉक्टर की आहे म्हणे माझे अक्षर कुठे चांगले आहे, तुला काय सांगू म्हणे मी. अगं माझ्या अक्षरांची मजा म्हणे की एक पेशंट आला आणि आम्ही त्यांना प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं की त्यांना बोलवतो पुन्हा की औषध कसे घ्यायचे सांगायला, औषधं पाहायला बोलवतो. तो बोलवलं म्हणे मी त्याला. तर त्यांनी काय म्हटलं म्हणे मला की मेडिकल वाल्याला हे वरती तुम्ही जे काय लिहिलंय ना ते समजलं नाही म्हणे. अरे देवा, ते मी काहीच लिहिलं नाही, पेन चालत नव्हता म्हणून तो चालवला म्हणे मी तिथे. त्याच्यामुळे मी पहिल्या याच्यातच नापास झाले. मी म्हटलं असं काहीच नाही आहे. समर्थांनी पुढे हेही सांगितलं की प्रयत्नांती परमेश्वर जर प्राप्त होतो तर अक्षर तर चांगले होऊच शकतात. जे आपल्यामध्ये उणीव आहे हे ऐकताना ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, हे सांगितलं. आता इथे आपण पाहिलं की जो महंत असेल त्यांनी जे काही लिहायचं ते शुद्ध लिहायचं. एकदा लिहिल्यानंतर भी शुद्ध लिहिलं म्हणून बिंदास नाही व्हायचं, ते तपासून पाहायचं. मग काय तपासायचं ते सुद्धा बारकाईने सांगितलंय. काना, मात्रा, वेलांटी, उकार सगळं तपासायचं. जिथे चुकलं असेल ते दुरुस्त करून घ्यायचं. वाचायचं, वाचताना जर काही कमी जास्त जाणवलं तर ते पुन्हा त्याच्यात भर टाकायची किंवा कमी करायचं. हे सगळं करून जे शुद्ध असेल ते लोकांसमोर आणायचं. समर्थ रामदास स्वामी कधीही म्हणजे जे बोलतात तेच करतात. आधी केले मग सांगितले अशी त्यांची रीती होती. त्यांनी दासबोध लिहिला, मनाचे श्लोक लिहिले, ते याच पद्धतीने लिहिले. प्रत्येक समास लिहायचा, वाचायचा, तपासायचा, सगळं दुरुस्त करायचं आणि मग समोर ठेवायचं. अशा अनेक पायऱ्यांमधून जाऊन जाऊन तो दासबोध आपल्या समोर आलेला आहे. मग आणखी पुढे बघा किती सुंदर सांगितलं, किती बारीक, की तपासताना काना मात्र तपासावा, लेखन शैली एकच असावी. मला ना, मी टीचर आहे, होती, आताही पण थोडं शिकवते, तर मला एक जाणवतं की मुलं की नाही लिहितात कधी एक पेन नाही लिहितात, लिहा, मग तो संपला की काळा, मग आकडा असला तो खाली रेषेच्या खाली आणि नंतर वर अक्षर. मला समजत नव्हतं पहिले, आता समजायला लागलं की हे खालच्या ओळीत समाविष्ट करायचं की वरच्या ओळीत जे मध्ये लिहिलेलं आहे ते. तेव्हा मग मला म्हटलं समर्थांनी जो उपदेश केला की किती सुंदर सांगितलंय पहा. विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या, धाट्या जाणून सुदृढ कराव्या. म्हणजे लेखन शैली एकच असली पाहिजे. धाट्या म्हणजे काय? धाटणी पद्धत, लेखन शैली ही एकच असली पाहिजे. रंग रेखोनी भराव्या नाना कथा. जर त्यामध्ये कथा असतील तर त्याचे चित्र सुद्धा काढून अधिक रंजन तो पुस्तक ग्रंथ लिहिले पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात
की हा जो महंत आहे हा सभाधीट असला पाहिजे, त्याच्यामध्ये लेखन आहे, कारण यांना बरंच लिहावं लागतं ना, त्यांनी ग्रंथ लिहायचे आहे, काव्य लिहायचे आहे, त्याच्यामध्ये वाचन चांगलं असलं पाहिजे, म्हणजे ते वास्तव प्रभावी आलं पाहिजे, सभाधीट असला पाहिजे, समय सूचकता त्याच्या अंगी असली पाहिजे. मी या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते की जे काय लक्षणं सांगतील ते शिवराय, श्रीराम, श्री हनुमंत, स्वतः श्री रामदास स्वामी यांच्या जीवनाशी लावून पहा, तुम्हाला सगळे लक्षणं त्या ठिकाणी दिसतील. हनुमंताची या ठिकाणी गोष्ट तुम्हाला सांगते. रामायणात श्री रावणाच्या सभेमध्ये हनुमंताला नेलं आणि मग आपल्याला माहिती आहे चिंध्या गुंडाळायच्या आहे, त्याच्या शेपटीला चिंध्या गुंडाळण्यास सांगितले आणि पेटवायचं आहे. मग आता रावणाची फजिती झाली पाहिजे, ती कथा सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, पण समय सूचकता, सभाधीटपणा त्याच्यामध्ये कसा आहे. घाबरला नाही, रावणाच्या असेल सभेमध्ये मी जाणार, कारण कोण आहे, मी रामाचा सेवक आहे, मी नाही घाबरणार. आणि तो गेला आणि बिनधास्त सांगितलं, बांधा म्हणे, हे शेपूट लांब केली, शेपूट लांब केली, सगळे कापड संपले. शेवटी मग जेव्हा सीतेचं वस्त्र आणायचं म्हटलं त्यांनी शेपूट लांबवणं थांबवलं. ही कथा आपल्याला माहिती आहे. मग काय काही केला ते शेपूट पेटेना, ते कापड काही पेटेना, तेल टाकलं तरी पेटेना. मग काय आपले हनुमंतजी खूपच हुशार, ते काय म्हणाले, अहो रावण महाराज, इथे पुच्छ यज्ञ सुरू आहे आणि तुम्ही काय तिथे बसता, यजमानाच्या हाताने त्याचा अग्नी हा चेतवला गेला पाहिजे. रावणालाही मोठं खरं वाटलं आणि रावण उतरले आणि पेटवली शेपूट, फटकन त्याच्यात दाढी मिशा जळल्या. ही फजिती करणे याला म्हणतात सभाधीटपणा आणि समय सूचकता. अशा प्रकारचं, कारण आपण परकीयांच्या राज्यामध्ये आहोत, परकीयांची आपल्याला फजिती करायची आहे, म्हणून हे सगळं आलं पाहिजे. त्यानंतर महत्वाचं लक्षण पुढे आणखी सांगितलंय की जे काही सांगायचंय महंताला ते व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, ऐकणाऱ्याचा गोंधळ होता कामा नये. त्यानंतर जे जाणून घ्यायचे त्याचे प्रश्न बरोबर विचारता आले पाहिजे, म्हणजेच काय की तो त्याच्या बोलण्यामध्ये, विचारण्यामध्ये, सांगण्यामध्ये रोखठोकता आणि स्पष्टता असली पाहिजे. त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते असं आहे की हरिकथा निरूपण, नेमस्त राजकारण, वर्तायाचे लक्षण तेही असावे. काय असलं पाहिजे, म्हणजेच हा जो महंत आहे हा पारमार्थिक अधिकारी असला पाहिजे, त्याला हरिकथेचं निरूपण, अध्यात्माचं निरूपण हे बरोबर करता आलं पाहिजे. का असं का, हरिकथा तर सगळेच सांगतात हो, पण आज ज्या पद्धतीने हरिकथा सांगणं गरजेचं आहे त्या पद्धतीने महंताला ती कथा सांगता आली पाहिजे, परमेश्वराला त्या पद्धतीने त्या ठिकाणी उभं करता आलं पाहिजे. आता 2-3 वेळा उल्लेख होऊन गेला राष्ट्रीय कीर्तनाचा. चारुदत्त बुवा आफळे यांचं कीर्तन मी ऐकलं डॉक्टर पोटेंच्या त्या आवारामध्ये. त्यांनी देवाचे द्वारी उभा क्षणभरी हा अभंग घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचं इतकं सुंदर चरित्र सांगितलं, त्यांचं देशकार्य सांगितलं की अंगावर असं वाटलं की इतके महान लोक आज ही गरज आहे आपल्या देशात आहे, त्यांचं आपल्याला महात्म्यच काही माहित नाही. हे राष्ट्रीय कीर्तन ज्या पद्धतीने आपल्या बुवांनी सांगितलं की आज सावरकरांची काय प्रतिमा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या काळात कशी उभी केली होती ती मिटवण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग हरिकथा सांगायची ती समाजाला परकीय सत्तेच्या विरुद्ध उभा करण्यासाठी प्रेरणादायी ठरली पाहिजे, अशी हरिकथा सांगता आली पाहिजे. म्हणजे आणि हरिकथेचं मर्म ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. पुढे त्यांनी म्हटलंय नेमस्तपणे राजकारण. बापरे, रामदास स्वामी म्हणतात की महंतांनी राजकारण करावं, आजच्या सारखं राजकारण नाही की आपलं बहुमत सिद्ध करायचं, पळवा आमदार, पळवा खासदार, तसं राजकारण नाही आहे. नेमस्तपणे म्हणजे नियमात राहून, म्हणजे हलकं फुलकं राजकारण ज्याला म्हणतो की जे मठ आहे त्याच्या संचालनामध्ये काहीही गडबड होता कामा नये. तर आपल्याला माहित आहे की जेव्हा सज्जनगडावर कल्याण स्वामींच्या बाबतीमध्ये जरा सगळ्या शिष्यांमध्ये थोडासा गैरसमज म्हणा, म्हणजे ज्याला आपण जेलसी म्हणू, असं थोडस निर्माण व्हायला लागलं होतं, विरोध व्हायला लागला होता, तेव्हा रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना डोमगावच्या मठाचं प्रमुख करून टाकलं, महंत पद त्यांना देऊन दिलं आणि हे जे वातावरण बिघडत चाललेलं होतं त्याला चांगलं केलं. श्री गजानन महाराजांच्या पोथीतही आहे की चरित्रात पितांबर नावाचा जो शिष्य आहे
त्याला वस्त्र दिलं. मग त्याच्यामुळे त्याला कसे लोक ते सगळे शिष्य बोलत होते आपण सगळ्यांनी वाचली असेलच ती कथा. त्यालाही कोंडोली गावाला पाठवलं. म्हणजे जेव्हा शिष्यांमध्ये दुही निर्माण होते आहे, वातावरण बिघडत आहे, त्यावेळेस योग्य शिष्याला मोठं करण्यासाठी दूर पाठवण्याचं सुद्धा राजकारण यांना करावं लागतं महंतांना. त्यानंतर पुढचं आहे की कुणाला काय विचारावं, कुणाला काय सांगावं हेही महंताला समजलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे काही आपल्याकडे पत्र येतील, कोणी काही बोलतील, तर त्या मजकुराचा योग्य अर्थ सुद्धा त्याला समजला पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, हा महंत सखोल विचार करणारा असावा, तो दूरदृष्टीचा असावा. दूरदृष्टीचा म्हणजे आता पुढे काय होणार आहे एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर आपल्याला समजलं पाहिजे, एखादी घटना घडल्यावर आपल्याला समजलं पाहिजे की याच्या पुढचे पडसाद काय असतील आणि त्यानुसार नियोजन त्यांनी केलं पाहिजे. आपल्याला ती रामायणातली कथा माहिती आहे की सुग्रीवाला राज्य दिलं किष्किंधेचं आणि पावसाळा सुरू झाला म्हणून किष्किंधेचं राज्य तू उपभोग असं रामांनी सुग्रीवाला सांगितलं. आणि त्यानंतर 4 महिने झाल्यावर आपण सीता शोध करूया असं सांगितलं. 4 महिने संपले पण सुग्रीव महाराजांना जागच नाही. आणि इकडे हनुमंत मात्र त्यांचे दूत जे होते सचिव म्हणा हे म्हणा तर ते जागरूक होते. रामाने लक्ष्मणाला सांगितलं की जा ते सुग्रीवाला जरा हडसावून विचार कुठपर्यंत आलाय तुझं सगळी रचना नियोजन. तर लक्ष्मण आधी संतापित, ते तावात निघाले. त्यांना समोरून हनुमंत येत होते. त्यांनी पाहिलं तो आवेश, तो चेहरा, आणि हनुमंतांना कळलं पुढे काय होणार आहे. हनुमंतांनी काय केलं, लगेच एका दूताला पाठवलं आणि सांगितलं की सुग्रीवांना लक्ष्मणाच्या समोर येऊ देऊ नका आणि कोणी यायचं तारा राणीला समोर येऊ द्या, कारण स्त्रियांपुढे लक्ष्मण रागावणार नाही, त्यांचा राग शांत होऊ द्या, मग सुग्रीवाला पाठवा. ही समय सूचकता आहे, हे दूरदृष्टीचं नियोजन आहे. आणि लगेच लक्ष्मणाला अगदी नम्रतेने सामोरे गेले आणि म्हटलं की आमचं सगळं काम सुरू आहे बरं, सुग्रीवांच्या आज्ञेने मी सगळ्या आमच्या किष्किंधा नगरी मधल्या सगळ्या सेनेला बोलावलेलं आहे, तुम्ही निश्चिंत राहा. असं करून त्यांनी तो जो लक्ष्मणाच्या रागापासून सुग्रीवाचा नाश होणार होता किंवा त्याला जी शिक्षा होणार होती त्यापासून वाचवलेला आहे. त्यानंतर समर्थ म्हणतात की महंतांना समुदायाची आवड असली पाहिजे. ते म्हणतात काही समुदाय करणे ये विषयी आलस्य न करणे, म्हणजे समुदायामध्ये राहिलं पाहिजे. का, कारण लोक जागृती करायची आहे ना, लोकांना शिकवायचं आहे ना, मग समुदाय तर करावी जमवावाच लागेल ना, नाही का. मग हरिकथेच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून महंतांनी नेहमी लोकांशी संपर्क साधला पाहिजे. जर हे केलं नाही तर जे उद्दिष्ट साधायचं आहे त्यामध्ये उणेपणा येईल असं रामदास स्वामी म्हणतात. पुढे ते म्हणतात की महंतांनी काय करावं, लोकांना शिकवावं, पण असेही काही लोक आपल्या संपर्कात येतील त्यांनाही शहाणं करावं. महंतांनी पोहणारे बुडते तारावे, सामर्थ्य बुडवून द्यावे, मूर्खते शहाणे करावे, विवेकी पुरुषे. आता एक उदाहरण देते, कथा सांगते आणि त्याच्यातून तुम्हाला समजेल की कसं मूर्खांना शहाणं करायचं. रामदास स्वामींचे पाय कल्याण स्वामी दाबत होते. रात्रीची वेळ होती, सगळी निजानीत झालेली होती. भांडारखान्यामध्ये काहीतरी खुडबुड जाणवली. कल्याण स्वामी म्हणतात की कोणीतरी आहे, त्यांचं लक्ष सारखं जात आहे तिकडे. पुन्हा खुडबुड ऐकू आली. रामदास स्वामी म्हणतात कोणी नसेल रे, असू दे. नाही महाराज, कोणीतरी चोर दिसतोय मला आलेला, जाऊ दे, अन्नधान्यच नेणं त्याच्या उपयोगी पडेल. रामदास स्वामी परीक्षा घेतात आहे, त्याच्या उपयोगी पडेल. अहो पण तिथे रोकड पण आहे आपली, ती रोकड नेली म्हणजे मग. रामदास स्वामी म्हणतात काही होत नाही. इतकी अस्वस्थता झाली कल्याण स्वामींना की शेवटी दोघही जण उठून त्या भांडारखान्यात गेले. तिथे 2 चोर होते आणि एक दणका कल्याण स्वामींचा पडला, निश्चित झाले. रामदास स्वामींनी त्यांना उठवलं आणि म्हटलं की तुम्ही का हे सगळं करता. तेव्हा ते म्हणाले की आम्ही पोटासाठी करतो. हो, मग मी असं करतो, तुम्हाला मठामध्ये काम देतो, त्याचं पगार देतो, वेतन देतो, मग तुम्ही हे काम सोडाल का. ते म्हणाले हो, आणि लगेच त्यांना आपल्या मठामध्ये काम दिलं. त्यांच्या समर्थांनंतर 100 वर्षांनी आलेल्या अहिल्यादेवी होळकर यांची आठवण मला या ठिकाणी झाली. अहिल्यादेवींनी सुद्धा काय केलं, आपल्या म्हणजे आपल्या राज्यातले जे दरोडेखोर होते त्यांच्या पराक्रमाचा वापर सैन्यामध्ये भरती करून घेतला. त्यांना तुरुंगामध्ये काम दिलं, काढून टाकलं. जे दरोडेखोर होते, जे वनांमध्ये लुटत होते, त्यांना विलकवडी नावाचा कर लावून त्यांच्या उपजीविकेचं साधन केलं. म्हणजे लोक जे काम
आपलं पोट भरण्यासाठी वाईट काम करतात, त्यापासून त्याला परावृत्त करून चांगल्या कामाला लावणे हे मूर्खांना शहाणे करण्याचं काम आहे, ते महंतांनी करावं. पुढे काय म्हणताय, महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी. म्हणजे जो महंत आहे त्यांनी स्वतः ज्येष्ठ झाल्यानंतर प्रशिक्षण देऊन अनेक महंत तयार करावे, त्यांना गुणांनी भरावं, सगळे लक्षणं त्यांच्यामध्ये आणावे आणि धर्म संस्थापनेच्या कामात वेगवेगळ्या मठांमध्ये त्यांना पाठवावं. रामदास स्वामींनी सुद्धा हेच केलं होतं. बरं, त्यांनी नुसते पुरुषच महंत तयार केले नाही, स्त्रिया सुद्धा महंत म्हणून तयार केलेल्या त्या काळात 400 वर्षांपूर्वी. वेण्णा स्वामी, अक्का स्वामी, मैना स्वामी असे त्यांचे त्या मठाधिपती स्त्रियांचे नाव आहे, त्यांना सुद्धा त्यांनी महंतपद दिलं. पुढे त्यांनी म्हटलं की या महंत पदाला जर न्याय द्यायचा असेल तर महंताच्या मनामध्ये लोकांबद्दल प्रेम पाहिजे. कसं प्रेम पाहिजे, आईसारखं प्रेम पाहिजे, मातेसारखं प्रेम पाहिजे. लहान मूल आपल्या आईला किती त्रास देतो, त्याला कळत नसते तोपर्यंत खूप त्रास देतो, अगदी एक काम सुद्धा करू देत नाही, पण आई त्याच्यावर रागवते का, नाही. महंतांचं महंतपण मान्य होईपर्यंत लोक असेच त्रास देतात. जो त्रास आपल्या संतांनी भोगला आहे आणि आपल्या महंतांनी सुद्धा भोगलाय. रामदास स्वामींना, स्वतः रामदास स्वामींना किती त्रास झाला. त्यांची छाती ओढून घेणे, त्यांना चिडवणे, गोसावड्या करत त्यांच्या मागे त्यांची भिक्षा हिसकावून गेले, भिक्षेमध्ये केर कचरा टाकणे, खूप त्रास दिला. पण रामदास स्वामी रागवले नाही, कारण त्यांचं एकच म्हणणं आहे, महंतांनी आपलं कार्य सोडता कामा नये. कितीही त्रास झाला तरी संकटाला तोंड द्यावे, हे संकट समजून आणि आईप्रमाणे त्यांना माफ करावं. पण त्यांच्यासाठी जे कार्य सुरू केलं आहे ते सुरूच ठेवावं. पुढे म्हणतात ते की महंत हा विरक्त असावा. ज्याप्रमाणे कमळ हे चिखलात उगवते पण चिखल लागू देत नाही, प्रपंचात राहतो महंत, त्याला प्रपंचातील लोकांसाठीच काम करायचं आहे, पण त्यांनी विरक्तपणे ते करावं. कशाचीही बाधा, मोह मायेची बाधा त्याला होऊ नये हे त्यांनी सांगितलंय. पुढे ते म्हणतात की महंतांनी एकांती जाण्यास तत्पर असावं. एकांती जाण्यास, इकडे म्हणतात की समुदाय मिळवावा आणि इकडे म्हणतात एकांती जावं. काय वेळ करावं आता, कसं समजावं आपल्यासारख्या सामान्य माणसाने. तसं एकांती कशासाठी जायचं, जे सगळं आपण समाजामध्ये पाहिलेलं आहे त्याच्यावर चिंतन करण्यासाठी, ज्या समस्या समाजामध्ये आहे त्याच्यावर कसा उपाय करता येईल याचा विचार करण्यासाठी त्यांनी एकांतामध्ये गेलं पाहिजे, असं महंतांनी समर्थांनी म्हटलेलं आहे. विचार करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, जे ग्रंथ वाचले त्याचं सार ग्रहण करण्यासाठी एकांतामध्ये आवश्यक आहे. म्हणून ते म्हणतात, जो एकांतास तत्पर अधिकारी पाठांतर वा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे, असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात आवडता विषय समर्थांचा तो म्हणजे प्रयत्नवाद. समर्थ म्हणतात, महंत हा प्रयत्नवादी असावा, दैववादी अजिबात नसावा. आळस, अंधश्रद्धा ही त्याच्यापासून कोसो दूर असली पाहिजे. त्याच्या म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर, अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी करावा. एखादी गोष्ट जमत नाही म्हणून सोडून देऊ नये, तर सतत त्याचा पाठपुरावा करत राहिलं पाहिजे. आपण पाहिलं की चाफळचं राम मंदिर बांधायचं आहे, मदत नाकारली आणि मग राम मंदिर बांधण्यासाठी समर्थांना जागा हवी होती हो, पण त्या चाफळ मधले लोक जागाच द्यायला तयार नव्हते. मग कोणती जागा दिली समर्थांना, स्मशानाची. राम मंदिर बांधायसाठी समर्थांनी नकार दिला नाही. तिथे खूप म्हसोबाचे दगड होते, न भिता त्यांनी एक म्हसोबा ठेवला, बाकी सगळे नदीमध्ये विसर्जित करून दिले आणि एकटेच राम मंदिर बांधण्याच्या कामात लागले. त्यांचं ते काम पाहून हारले नाही, प्रयत्न सुरू ठेवले. काम पाहून मग जे सज्जन प्रवृत्तीचे आहे, सत्व गुणाचे आहेत ते आले, मग रजो गुणाचे आले, मग तमोगुणाचे सुद्धा त्यांच्यामध्ये सामील झाले. सगळे लोकांनी मिळून मग ते रामाचं मंदिर बांधलं. जर समर्थ रामदास यांनी म्हटलं, मला स्मशानाची जागा दिली, इतके मोठे म्हसोबा जर मी हलवले तर मला काही शिक्षा केली तर, काही त्यांनी विचार केला नाही. एक म्हसोबा ठेवला आणि त्याला सांगितलं, बाबा रे, तुला दहीभाताचा नैवेद्य रोज द्यायची सोय करतो, पण तू आता रागावू नको. आणि श्रीरामाचं मंदिर बांधलं आणि लोकांना त्या भक्तीमध्ये रममाण केलं. म्हणून समर्थ म्हणतात, महंत असा असावे की जयास यत्नची आवडे. आता दैववाद आणि प्रयत्नवाद एका गोष्टीतून एका व्यक्तीला त्यांनी समजावून दिलं. ती छोटीशी गोष्ट सांगते की रामदास स्वामींकडे एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला की तुम्ही मला सांगा की दैववाद मोठा की प्रयत्नवाद. जाऊ दे म्हणे, आता मी काही बोलत नाही, तुला मी कृतीतूनच दाखवतो.
तर मग त्यांनी काय केलं, शिष्याला एक गवताची पेंडी आणायला सांगितली. एक तिथे मोठा बैल होता, ज्याला आपण सांड म्हणतो, तो होता. तो निद्रिस्त अवस्थेमध्ये होता. थोड्या दूर अंतरावर त्यांनी ती गवताची पेंडी ठेवली आणि त्या शिष्याला सांगितलं, जा त्याच्याजवळ उभा राहा असा आणि म्हण, उठ रे बाबा उठ, ती गवताची पेंडी खा. आता त्या सांडाला काय समजते का आपली भाषा? उठ रे बाबा उठ आणि गवताची पेंडी खा. तो कशाला उठतोय, बस तो झोपूनच. आणि नंतर मग त्याला सांगितलं, झालं 2-3दा, मग त्याला सांगितलं की बाबा रे आता त्याला हलवून हलवून उठव. त्या सांडाला मग काय ज्या प्रकाराने उठवायचं त्यांनी उठवलं. तो जागा झाला. बघा, तो जागा झाला. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि त्याला ती गवताची पेंडी दिसली. गवताची पेंडी दिसल्यानंतर तो उभा झाला, तिथपर्यंत चालत गेला आणि नंतर त्याने ती गवताची पेंडी खाल्ली. म्हणजे दैवाने त्याला गवताची पेंडी दिली होती, पण त्याने तिथपर्यंत जायचे प्रयत्न नाही केले, तर त्याला कशी ती खाता येईल बरं? या उदाहरणाने रामदास स्वामींनी त्याला सांगितलं की बाबा, दैवाने आपल्याला मिळतं, पण प्रयत्नाने ते प्राप्त करावं लागतं. म्हणून प्रयत्नवाद हा श्रेष्ठ आहे. शिवराय यांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रयत्नवादाला फार मोठं स्थान होतं. प्रयत्न, आपल्या भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते प्रयत्नवादाचं उत्तम उदाहरण आहे. जुन्या पुराणामध्ये भगीरथाने प्रयत्नांनीच गंगा पृथ्वीवर आणलेली आहे. अथक अनेक पिढ्यांनी केलेले प्रयत्न आहे. वेरूळचं जे लेणं आहे, अखंड लेणी जी आपण बघायला जातो, जगातलं आश्चर्य आहे. ते वरून खाली कोरत कोरत नेला. एका पिढीचं काम नाही, ते अनेक पिढ्यांनी सतत प्रयत्न केले. म्हणून हे जगविख्यात वेरूळचं लेणं आपल्याला बघायला मिळालं. प्रयत्नवादाचे इतके सुंदर उदाहरण ज्या भारतात आहे, त्यात भारतातले नागरिक हे प्रयत्नवादीच असले पाहिजे. आता पुढे पहा, पुन्हा त्यांनी काय म्हटलेलं की एकांत पाहिजे, एकांतात जाण्यास तत्पर असला पाहिजे. पुढे आणखी काय म्हणतात की त्याला लोकांतही आवश्यक आहे. त्यांनी देशाटन करावं, देशभ्रमण करावं. कशासाठी? लोकांची परिस्थिती पाहण्यासाठी, लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, आता काय बदल झाला आहे याचा अभ्यास करण्यासाठी महंतांनी देशभ्रमण केलं पाहिजे. ते लोकांचं मग काय करायचं? देशभ्रमण करताना महंतांनी आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्यांना काही अडचणी असतील तर त्याच्यावर उपाय सुचवले पाहिजे, त्यांच्या कार्यासाठी कौतुक केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. समर्थांनी एकदा असंच वेण्णा स्वामींच्या मिरजेच्या मठाला अचानक भेट दिली आणि त्यांनी पाहिलं की हिचं काम व्यवस्थित सुरू आहे, शाबासकी दिली. वेण्णा स्वामी खूप खुश झाल्या की मला माझ्या गुरूंनी शाबासकी दिली, याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे असतो. RSS चे जे आहे जे प्रचारक असतात त्यांची मला या ठिकाणी आठवण आली. किती प्रेमाने बोलतात, ते सगळ्यांकडे जातात, काय करायचं आहे प्रचारक म्हणजे देशाटन करून, देशभ्रमण लोकांना जोडायचंय. सगळे आपल्या ही भावना त्यांच्या मनामध्ये, मी समर्थांचा ही भावना त्यांच्यामध्ये आली पाहिजे, मी माझ्या महंतांचा ही भावना त्यांच्यामध्ये आली पाहिजे. म्हणून त्यांनी हे केलं पाहिजे. त्याचप्रमाणे देशभ्रमण करता करता जर काही अडचणी प्रश्न असतील तर आपली साधना त्या ठिकाणी आणली पाहिजे. सारंगपूरचं इथे निजामाबाद जो सारंगपूर नावाचं हनुमानाचं म्हणजे काय म्हणतात त्याला जागृत मंदिर आहे, त्याची कथा आहे. तिथे निजामाने सगळ्या ब्राह्मणांना बसवलं भटजींना की पाऊस येत नाही, दुष्काळ पडलेला आहे, तुम्ही सगळेजण पूजा करा, यज्ञ करा, काय करायचं ते करा, पण पाऊस आला पाहिजे, नाही तर तुम्हाला मी जिवंत राहू दे नाही. निजामाने इसका धाक दिला आणि सगळे बिचारे करतात आहे पूजा, पण मनात भीती आहे ना. कुठं प्रेम आहे तर देवाला प्रार्थना करायसाठी कशासाठी करतो की मला मारलं नाही पाहिजे म्हणून पाऊस. तसं नकोय, निर्भीडपणे देवासमोर जायचं. हे जमतच नव्हतं, शक्यच नव्हतं. रामदास स्वामी तिकडनं निघाले आणि त्यांना दिसलं की असं सगळं होत आहे, इथे काय चालू आहे. त्यांनी पाहिलं, तिथे गेले, विचारलं आणि सांगितलं आणि सगळे त्यांना शरण आले, पायाशी लोटांगण घेतलं आणि सांगितलं आम्हाला वाचवावं, या क्रूर राजाच्या तावडीतून वाचवा. तेव्हा रामदास स्वामींनी आपली एक म्हणजे कोळशानी हनुमानाचं मूर्ती म्हणजे चित्र काढलं आणि त्याच्यावर आपली छाती टाकली आणि श्रीराम जय राम जय जय रामचा जप केला. आणि काय हो, काही वेळातच काळे ढग दाटून आले आणि पाऊस पडला. काल आपल्या वर्षाताईंनी सांगितली की आपली साधना कशासाठी तरी खर्चाली, पुन्हा मिळवता येते, पण लोकांना वाचवणं महत्वाचं होतं. त्यांनी ते केलं. म्हणजे असे प्रश्न सुद्धा हे महंतांना सोडवायचे असतात. समर्थांनी आपण पाहिलं की 12 वर्ष तपश्चर्या झाल्यानंतर तीर्थाटन केलंय. 12 वर्ष त्यांनी त्या काळात समाजाची परिस्थिती पाहिली, परक्यांचे जुलूम पाहिले, सकळ पृथ्वी आंदोलनी, धर्म गेला, अशी परिस्थिती होती. एकदा मथुरेला ते असताना, एकदा म्हणजे त्यावेळेस मथुरेला असताना त्यांना अशी एक गोष्ट लक्षात आली, कळली
की मथुरेच्या एका उत्सवामध्ये मंदिरातून काही यवनांनी आपल्या निवडक हिंदू मुलींना पळवून नेलं. हजारो लोक तिथे होते, भक्त तिथे होते, पण एकानेही प्रतिकार केला नाही. का? कारण आत्मकेंद्री वृत्तीचे सगळे होते. माझं नाही आहे ना, जाऊ दे मग. पण ही वेळ आपल्यावर कधीतरी येणार आहे याचाही विचार करायला पाहिजे होता. आत्मकेंद्री वृत्तीमुळे स्वार्थी वृत्ती वाढीस लागते. स्वार्थी वृत्तीमुळे संघटन होत नाही. संघटन नाही तर शक्ती नाही. शक्ती नाही तर साहस नाही. साहस नाही तर प्रतिकार नाही. हे सगळं साखळी आहे आणि हीच साखळी समर्थांना मोडायची होती. समाजामध्ये एकोपा आणायचा होता. म्हणून त्यांनी ह्या सगळ्या मठ आणि महंतांचा व्याप वाढवलेला आहे. आणि त्यांच्या कार्याचं फलित काय? मग 1100 मठ, महंत, लोकशिक्षणाचं कार्य, प्रतिकार क्षमता जागृती, असंख्य मावळे सैनिक म्हणून शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी मिळाले. हे समर्थांच्या मठ आणि महंतांचं कार्य आहे. हे फलित आहे त्यांच्या या प्रयत्नाचं. आणि पुढे मग म्हणतात की भिक्षा मागण्यासाठी प्रत्येक महंतांनी घरोघरी गेलं पाहिजे. का? नित्य नूतन हिंडावे, घरे पहावी घरेच्या घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षेनं सोडावी. प्रत्येक घरी भिक्षेच्या निमित्ताने गेलं पाहिजे. घरातली परिस्थिती पाहिली पाहिजे. लोकांना जागृत करण्यासाठी, स्वतःच्याकडे घेण्यासाठी, आणण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. स्वतः समर्थ सुद्धा हे भिक्षा मागण्यासाठी जात होते आणि भिक्षा मागता मागताच लोकांना उपदेश जागृती सुद्धा करत होते. एकच छोटीशी गोष्ट सांगते, थोडी वेळ हे होऊन राहिला आहे. तर एकदा समर्थ एका घरी भिक्षेला गेले. तिथली ती बाई रोज त्यांना म्हणायची, आले की तुम्ही मला उपदेश द्या, तुम्ही मला उपदेश द्या. पण समर्थांना रोज म्हणजे ते गेले तर तेव्हा त्यांना लक्षात येते की ही बाई भानकुद आहे, सतत निंदा नालिस्ती करते, हिच्या विचार मनामध्ये कोणाबद्दलच चांगले विचार नाही आहे. मग काय करतात? आता हिला उपदेश द्यायचा आहे. पण मन स्वच्छ असल्याशिवाय उपदेश काय आपण ग्रहण करणार ना. म्हणून मग रामदास स्वामींनी काय केलं, दुसऱ्या दिवशी भिक्षेला गेले. काही दिवसांनी पुन्हा भिक्षेला गेले तेव्हा त्याच्या भिक्षेच्या त्या कोटऱ्यामध्ये कचरा टाकून ठेवला आणि म्हणे वाढा. तिने आणली भिक्षा, वाढा. हो कशी वाढू म्हणे, याच्यात तर सगळा कचरा आहे. ती आधी स्वच्छ करा, भिक्षेची तुमची जी कटोरी आहे ती स्वच्छ करा आणि नंतर मी तुम्हाला भिक्षा देते. हेच मला सांगायचं होतं. आधी मन स्वच्छ कर, शुद्ध कर, सगळ्यांबद्दल तुझ्या मनामध्ये चांगले विचार येऊ दे, कुणाचंही वाईट पाहू नकोस, तेव्हा मी तुला उपदेश देईन. हा अशा प्रकारचं लोकशिक्षण सुद्धा समर्थ आणि महंतांनी भिक्षेच्या निमित्ताने करायचं आहे. एका बाईने भिक्षेमध्ये कचरा वाढला. समर्थांनी काय म्हटलं, वा वा काय छान मिळाली आज भिक्षा मला, अगं तुझं घर स्वच्छ झालं. सकारात्मकता हे सुद्धा आपल्याला समर्थ या निमित्ताने शिकवतात. महंत हा वासनाहीन मोहहीन असावा. आपले समर्थ रामदास स्वामी जेव्हा भिक्षा मागायचे, ती भिक्षा आणल्यानंतर त्याची पुरचुंडी बांधून कितीतरी वेळा 21 वेळा त्या नदीमध्ये गोदावरीत बुडवायचे आणि नंतर ते अगदी निसत्व म्हणजे कुठलीच चव नसलेलं जेवण जेवायचे, म्हणजे ती भिक्षा खायचे. अशा समर्थांना एक दिवस खीर खाण्याची खूप इच्छा झाली. हा उल्लेख गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे. खीर खाण्याची खूप इच्छा झाली. मग आता ही इच्छा पुन्हा होऊ नये याच्यासाठी काय करावं? समर्थांनी अकंठ खीर प्यायले आणि पुन्हा ती ओकली आणि पुन्हा ती ग्रहण केली. जी ओकली होती ती ग्रहण केली. इतकं म्हणजे ज्याची किळस वाटावी असं कृत्य त्यांनी का केलं, इतकी कठोर शिक्षा का घेतली की मला पुन्हा ही खीर म्हटली की माझ्या मनात वासना निर्माण होऊ नये. असे कठोर उपाय महंत स्वतःच्या वासनांना जिंकण्यासाठी करत होते. त्यांच्या गरजा मर्यादित असल्या पाहिजे, आजच्या सारखं नाही की हे मोठ्याले आश्रम पंचतारांकित, वस्त्र पाहाल तर मलमली, आजकालच्या आश्रमाचे प्रमुख सगळे इच्छा, अनेक गरजा, काही एसी पाहिजे, गाडी पाहिजे, मर्सिडीज पाहिजे. त्या काळातल्या महंतांना ह्या कोणत्याच सोयी नव्हत्या. म्हणून त्यांच्याकडनं खरं कार्य घेत घडलं. आणि जेव्हा मग असे जे आश्रमवासी महंत असतात ना, त्यांचं खोटं उघडकीला आलं की मग जेलमध्ये जावं लागते, नाही का. म्हणून आपल्याला मी समर्थांना एवढीच प्रार्थना करते की माझ्या भारतवासियांना सगळे चांगले महंत भेटू दे. माझ्यापासून सगळ्यांना जे भेटतील ते सगळे चांगले भेटू दे. कोणीही असा फसवणूक करणारा भेटू देऊ नको. त्यानंतर लोकसेवेसाठी तो निरपेक्ष बुद्धीने तत्पर असलाच पाहिजे.
आता हे सगळं सांगितलं, महंतांचं कार्य, मठाचं कार्य काय आहे, प्रतिकार क्षमता संपन्न समाज तयार करायचा आहे, स्वराज्य निर्मिती करायची आहे, त्यासाठी लोकांचा मानस तयार करायचा आहे. मग एखादा विचार कितीही चांगला असला तरी तो सहज लोकांना पटतो का? जोपर्यंत त्यांना तो मान्य होत नाही, पटत नाही, त्याचा अनुभव येत नाही, लोक त्याला मान्य करत नाही. मग काय करायचं? महंतांनी, मठांनी आपापल्या प्रवचनातून, कार्यातून, भिक्षाटनातून, देशाटनातून वारंवार हाच विचार लोकांच्या समोर येईल असा प्रयत्न करायचा. त्यानंतर त्या जो काही आपल्याला प्रचार विचाराचा करायचा त्याच्याबद्दल काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन सुद्धा केलं पाहिजे आणि लोक त्या विचारानुसार वागतील याच्यासाठी योग्य योजना सुद्धा आखल्या पाहिजे. स्वच्छता अभियान, घरोघरी कचरा गाडी येते, तेच गाणं एका फॉरेन वालीला विचारलं तुला कोणतं गाणं पाठ आहे, भारतात गेली होती तू, तिने तेच गाणं म्हटलं, गाडीवाला आया जरा कचरा निकाल. स्वच्छता अभियान करायचं, तो किती प्रचार त्याचा झाला, आता कुठे लोकांना स्वच्छतेचं महत्व कळायला लागलेलं आहे. त्यानंतर महंतांनी नीती न्यायाने वागलं पाहिजे. राखो जाणे नीती न्याय, न करवी अन्याय, कठीण प्रसंगी उपाय करू जाणे. नीती न्यायाने वागणारा हा महंत असला पाहिजे. आता या सगळ्या विवेचनावरून, आता मी याचे उदाहरण देत नाही माझ्याजवळ, ते पण कमी वेळ आहे. शिबीराजा शिवाजी महाराज गाय कापली कसायानी तर घाबरले नाही, त्या कसायाचे हात कापले. नीतीने वागणं. दादोजी कोंडदेवांनी राजबागेतील आंबा चोरून खाल्ला, तो खांबा तोडून खाल्ला न विचारता, चोरून म्हणण्यापेक्षा न विचारता खाल्ला. त्यांनी ज्या हाताने तो आंबा तोडला खाल्ला त्या हाताची बाही घातली नाही आयुष्यभर. एकच हात बाहीमध्ये ते घालायचे, दुसरी बाई तशीच. त्यांची लोकांनी शिक्षा आहे स्वतःला केलेली. ते का मला असा वाईट विचार यावा, का मला अशी वाईट इच्छा व्हावी. अशा प्रकारचे समर्थ म्हणतात की हा महंत म्हणजे कोण आहे? समाजाला योग्य दिशा दाखवणारा, प्रगती पथावर नेणारा खराखुरा समाज नेता आहे. कारण त्याच्या सगळ्या कार्याचं अधिष्ठान काय आहे? धर्मरक्षण, धर्मसंस्थापना. आणि समर्थ म्हणतात धर्मसंस्थापनेचे जे नर ते ईश्वराचे अवतार. आणि मग हे समर्थ सगळं कार्य करण्यासाठी शेवटी त्यांनी काय सांगितलेलं आहे? ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. काय सांगितलं? या सगळ्या महंतांनी नव्हे, आपण सगळ्यांनी कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आहे? श्रीरामाचा आदर्श ठेवायचा आहे. कारण श्रीराम हे नैतिक चारित्र्याचा आदर्श, प्रजावत्सल, राजाचा आदर्श, सुष्टांचे रक्षण, दुष्टांचे निर्दालन करणारा भक्तवत्सल असा आहे. म्हणून त्याचाच आदर्श, त्याच्यासाठी सगळे आपले प्रयत्न चालू आहे. एकाच उद्देशाने सगळ्यांनी काम केलं पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अशा प्रकारे भगवंताचं अधिष्ठान आहे. उद्धव गीतेमधली एक छोटीशी गोष्ट सांगते, कारण ती सांगण्याचा मोह मला आवडत नाहीये. उद्धव विचारतात का रे तू होता जेव्हा दूत खेळत होते तेव्हा तू असूनही का तिथे आला नाही? तुला का जेव्हा द्रौपदीने हाक मारली तेव्हाच तू आला? म्हणे कृष्ण म्हणे याच्यात माझा काहीच दोष नाहीये. सगळ्यात पहिला दोष तर धर्मराजाचा आहे की त्याला मला लपून ते दूध खेळायचं होतं, म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू इथे यायचंच नाही, दाराबाहेर उभं राहायचं. मी वाट पाहत होतो की जेव्हा आणि दुसरं दुर्योधनाचा विवेक आहे असं म्हटलंय त्यांनी कृष्णाने की दुर्योधन हा विवेकी आहे, कारण त्याला माहिती होतं आपले फासे बरोबर पडणार नाही. त्यांनी शकुनीला योजलं. जर धर्मराजाने मला तिथे फासे टाकवण्यासाठी बसवलं असतं तर कशाला कौरवांच्या बाजूने फासे पडत होते? हो, शकुनी काय माझ्यापेक्षा मोठा आहे का? मला तिथे साक्षी म्हणून उभं केलं नाही. मग जेव्हा द्रौपदीने हाक मारली तेव्हा मी आलो. मी वाट पाहत होतो की कधी माझे सखे मला बोलवतात. कोणीच बोलावलं नाही रे. द्रौपदीने शेवटी हाक मारली म्हणून तिचं वस्त्र तिला पुरवले मी. मग म्हणे आता तू सगळ्यात हो, मी जिथे साक्षी म्हणून असतो तिथे वाईट कामं होऊ शकत नाही. म्हणून काय पाहिजे? तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आजच्या काळात मी आतापर्यंत जे सांगितलं त्यातल्या काहीच गोष्टी नाही आहे का? अनेक गोष्टी आहे. लव जिहादमुळे आता मुस्लिम तरुण आपल्या हिंदू मुलींना पळवतात आहे. मी तर आता परवा वाचलं की एका मुस्लिम तरुणीने ब्राह्मण असल्याचं सगळं म्हणजे नाटक करून ब्राह्मणी युवकाशी लग्न केलं. मग त्याच्या लक्षात आलं ही काही झालं की या अल्लाह म्हणायची.
आपण नाही का अरे देवा अरे बापरे अरे आई ग असं म्हणतो, तशी ती प्रत्येक वेळेस जेव्हा चांगले संपर्कात यायला लागले, आता कसं प्रेम असताना थोडे थोडे दूर, मग घरी एकत्र राहायला लागले, या अल्ला काही झालं का, या अल्ला अरे बापरे काय मी केलं. आणि म्हणून मग त्यांचं ते पुढे काय झाला गोंधळ, ते किती म्हणजे ही गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे. छांगूर बाबाची बातमी तुम्ही सगळ्यांनी तरुण भारतमध्ये वाचली. एवढ्याशा दिवसामध्ये त्यांनी 1500 भारतीयांचं, हिंदूंचं मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करून घेतलं, अनेक मुली पळवल्या. काय हे सगळं. आता या ठिकाणी आपल्याला हेच लक्षात घ्यायचं आहे की महंत व्हायचं आपल्याला सगळ्यांना, आपल्यातला महंत जागवायचा, या शरीररूपी मठातला महंत, आत्मरूपी महंत जागून जे काही चांगलं आहे, जे काही चांगला आहे त्याचा प्रसार करायचा, आणि जे वाईट आहे त्याला अडवायचं, त्यासाठी संघटित व्हायचं. मग आपली जात कोणती, धर्म कोणता, पंथ कोणता, अहो हिंदू राष्ट्र आहे म्हणून आपण हिंदू धर्मीय जगणार आहोत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून शेवटी रामदास स्वामी म्हणतात, प्रसंग हा तडातडी करा विवेक तातडी, सूचित व्हा घडी घडी प्रबोध घ्या खडाखडी, बरा विचार तो करा. हीच प्रार्थना मी तुम्हा सगळ्यांना करते की स्वतःमधला महंत जागवा आणि या समाजाला, आपल्या हिंदू धर्माला, आपल्या हिंदू संस्कृतीला वाचवा, अन्यथा आपली पुन्हा तीच गत व्हायला वेळ लागणार नाही. या ठिकाणी मी माझ्या शब्दांना विराम देते. बालाजी देवस्थान समितीने मला या ठिकाणी बोलायची संधी दिली. विषय कसा मांडला मला माहित नाही, मला छान वाटलं आणि आपण सर्वांनी माझं ऐकून घेतलं. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार. माझी मैत्रीण वरताई वर्षाताई दामले आणि माझ्या अमरावतीच्या मावशी विजूताई देशपांडे यांनी मला जे मार्गदर्शन या संदर्भात केलं त्याबद्दल मी या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानते. आपल्या आशीर्वादाची पुन्हा अपेक्षा करते आणि थांबते. धन्यवाद. धार्मिक संगीत कार्यक्रमांची मी आलोय की गजानन महाराज देवस्थान गणेश नगर यांच्या विद्यमाने उपकुल असलेली निमित्त या बाबू यवतमाळ येथील संगीतकार श्री प्रभाकरराव देशपांडे आणि संत यांचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम गीत गोपाल याचे आयोजन करण्यात आलेले परिवर्तित कार्यक्रमात आपण मित्र परिवाराला उपस्थित राहायची आग्रहाची कार्य श्री प्रभाकरराव देशपांडे यांनी केलेली आहे. या बालाजी सभागृहासाठी या आधी गीत रामायण गीत गोपाल हे भारतात सादरीकरण केलेले आहे आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी आग्रहाचा निमंत्रण दिलं आहे. सगळं आहे गजानन महाराज मंदिर गणेश नगर, वेळ आहे रात्री 9 वाजता. या कार्यक्रमासाठी त्यांच्यासाठी मी तुम्हाला आमंत्रण देतो आहे. तर आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. आणि मी थोडीशी पुन्हा एक सूचना देतो आहे, विनंती करतोय. आपला कार्यक्रम जर संपला तर परवाच्या दिवशी म्हणजे 6 तारखेला एक प्रकारचा एक कार्यक्रम जो आपल्या शरीराच्या स्वरूपात आहे तो म्हणजे दैनंदिन जीवनात योग आणि आहार या विषयावर एक तासाचं व्याख्यान आपले योगाचार्य श्री महेश जोशी यांचा आपण जोडलेला आहे. तर हा कार्यक्रम आपण नेमकी यायचा आहे. या एकत्र छोट्या छोट्या गोष्टींना आपला आधार तर यावेळेस आपल्याला आधार होतो. छोटे छोटे गोष्टींना आपले आधार कसे तुम्ही होऊ शकतील त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. कारण थोडं जास्त तुम्ही मराठी मोठ्या मोठ्या कधी म्हणू शकतो एक मोठं सांगितलं एक मोठं सांगितलं काही आठ दिवसात तसंच तुम्हालाही त्याचा व्याज त्याची सांगितलं तुम्हाला त्याच्यासाठी 2-6 तारखेला नक्की या त्याच्यानंतर तुम्हाला
उद्या तसा कार्यक्रम संपतोय सुनते पण तरी एक दिवस आपण वाढून घेतले तर सगळ्यांनी म्हणून हा एक कार्यक्रम ठेवलाय तरी सर्वांनी यावं न चुकता यावं ही विनंती बाकी आणि ती तुम्हाला इथे 10 म्हणजे 10 ते 14 पर्यंत कृष्ण भेट 15 तारखेला कृष्ण जन्म होईल आणि 16 तारखेला काला होईल सर्वांनी यायचं कॉम्प्लीट आहे रात्र कॉम्प्लीट होऊन जाईल सूचना यानंतर पुढे बालाजी देवस्थानच्या वतीने मी माननीय डॉक्टर ललिता पुढे यांच्या आव्हानाचे अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला समर्थांचा बहुमत संसार हे समजावून सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद मॅडम आणि उद्याचा शेवटचा दिवस आपल्या या प्रवचन मानाचा आणि उद्या आहे डॉक्टर सतपाल सोळे यांचं प्रवचन आणि त्यांचा विषय आहे विवेक आणि विवेक वैराग्य हा विषय आहे त्यांचा आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी सगळी प्रवचन माला आहे आपल्याला युट्यूबवर बघायला मिळेल रोज प्रवचन युट्यूबवर टाकण्यात येतात त्यामुळे आपण घरी बसूनही याचा लाभ घेऊ शकतो पुन्हा एकदा डॉक्टर गोरे मॅडम यांचे खूप खूप आभार धन्यवाद आणि आजचा हा कार्यक्रम संपला युट्यूब वर जरी दिसत असलं तर उद्या यायचंय बरं का कारण श्रोत्याशिवाय वक्ता बोलू शकत नाही